पवित्र ती कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. खरं तर आज कर्जत प्रेमी आले 2026 शेवटची रात्र आणि अफलातून नियोजन जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्या माध्यमातून आणि आमचे परम मित्र झांजे ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आजची ही स्पर्धा ह्या ठिकाणी संपन्न होते. आदरणीय नितीनदादा आणि प्रशांतदादा यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच वर्षापासून ह्या ग्राउंडची मशागत करून त्याने एक भव्य दिव्य असा ग्राउंड ह्या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी जर थीम पाहिली तर व्यर्थ न हो बलिदान, ज्याने 1942च्या कालखंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली असे वीर हुतात्मा हिराजी पाटील आणि वीरभाई कोतवाल यांच्या जिवंत इतिहासाचा साक्षीदार म्हणून या ठिकाणी थीम उभी केलेली आहे. आणि उद्याचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा दिवस. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत मानिवली या ठिकाणी सालादप्रमाणे मानिवली या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जातो, त्याचप्रमाणे वरई या ठिकाणी केला जातो. अवसरे आणि निकोप ह्या मानिवलीच्या प्रत्येक गावामध्ये हा महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. त्या उत्सवानिमित्ताने सर्वांनी उपस्थित राहावं आणि आजची ही स्पर्धा दैवित्यमान अशी स्पर्धा आणि भन्नाट असं नियोजन. खरं म्हटलं जातं मर्दाचा बाणा आमचा छाती पोळादाची, मर्दाचा बाणा आमचा छाती पोळादाची, महाराष्ट्राचे शिलेदार आम्ही कास हिंदवी स्वराज्याची. ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीच्या वतीनं ह्या दोन्ही झांजे ब्रदर्सला मी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आणि आयोजकांचं मनपूर्वक आभार. खरं तर वाढदिवस प्रत्येक जण हाच विचार करतो की आपण कुटुंबियांसोबतच तो वाढदिवस साजरा करायला हवा, पण टेनिस बॉल क्रिकेटचं हे विश्व हे आपलं कुटुंब आहे, परिवार आहे आणि त्यामुळे या कुटुंबियांसोबतच आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे. तर सामनावीरचा पुरस्कार 38 धावा ज्यांनी बनवल्यात फलंदाजी करताना शरद बुंधाटे ठरतायत मागच्या सामन्याचे सामनावीर. शरद या आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी हर्षद. वेग भन्नाट आहे पण बॅटची टॉप एज स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. गोल्डन डकवर पहिल्याच बॉलवर हर्षलची किमया पाहायला मिळाली. विकेट आउट. ती सोपी बनवावी आणि ती सुरुवात सोपी बनवण्यासाठी पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कल्पेश यांचा पाहायला मिळाला, पण कल्पेश यांना पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करावा लागतोय. खूप कठीण क्षण असतो कुठल्याही फलंदाजासाठी जेव्हा तो डावाच्या पहिल्याच बॉलवर बाद होतो आणि कल्पेशला त्या भावना झेलाव्या लागतात. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 38 धावांची एक विस्फोटिक इनिंग ज्याने खेळली तो शरद बुंदाटे ठरला. आधीच्या मॅच कॉंग्रॅच्युलेशन शरद. आदरणीय नंदकुमारजी झांजे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन पारितोषिक आकर्षक टी शर्ट आणि सन्मानाचं आकर्षक ट्रॉफी देऊन आपण त्याचबरोबर टीम ओनर समीर लोंगले दादा यांच्या वतीने देखील आणि विशालजी गुरव या दोन टीम ओनरच्या वतीने देखील रोख रकमेचं कॅश प्राइज आपण शरद बुंदाटेला इथे प्रदान करतो. कॉंग्रॅच्युलेशन शरद. शरद काय सांगशील, कशा पद्धतीने केपीएल ची तयारी केली होती आणि इतकी मोठी इनिंग खेळल्यानंतर कसं वाटतंय, किती मोठ्या प्रमाणात आनंद आहे? खरंच खूप छान वाटलं, कारण हा ग्राउंड आहे ना माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण जेव्हा जेव्हा मी इथे खेळतो ना तिथं नॉट आउटच राहतो. म्हणजे पहिल्या 2 मॅच मी फ्लॉप गेलो, काय हरकत नाही. तिसऱ्या मॅचला मी कमबॅक केला. थोडक्यात जसा झिम्बाब्वेचा बेनेट इंडिया, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या टीमच्या विरोधात नॉट आउट राहिला, तसा शरद बुंदाटे हा वरईच्या ग्राउंड वरती नेहमीच नॉट आउट राहतो. तर त्याला नॉट आउट इनिंग साठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. ओव्हर टू कॉम्बॉ. धन्यवाद. काय बॉलिंग चालले, वेग ही माझी ओळख आहे, ती मी टिकवणार. मागच्या 3 बॉलवर हर्षलचा वेग मोजता येणार नाही. इतक्या भन्नाट वेगानं तो चेंडूची हाताळणी करतोय. एक्सप्रेस बॉल त्याच्या वतीने हाताळले जातात. बॅट स्विंग आहे फलंदाजांकडे, पण ती इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलची होत नाहीये. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. tenniscricket.in या YouTube वाहिनीवर जबरदस्त प्रक्षेपण मागच्या 7 दिवसांपासून या कर्जत प्रीमियर लीगचं घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत आमची पूर्ण अनुभवी टीम
प्रस्तुत करत आहे. एक धाव एक फलंदाज बाद. सनशाईन डेव्हलपरची चांगली सुरुवात. हर्षल पुन्हा एकदा बॅट स्विंग. बघा तेच पाहायला मिळते. गोलंदाज प्रत्येक बॉलवर हावी होतोय, प्रत्येक बॉलवर आपली प्रतिभाची छाप दिसते. हर्षदची या षटकाची सुरुवात विकेटने झाली. पुढचा बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल, चौथा बॉल डॉट. ओव्हरऑल जर या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकावर जर पाहिलं तर जिकडे लेफ्ट रोहिदास निखंडे 11 संघाच्या फलंदाजाचा दबदबा असायला हवा होता, पण घडलंय उलटच. सनशाईन डेव्हलपरचा हर्षल चमकलाय. हो यावेळेस पिकअप स्ट्रोक. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉल जज करतोय, बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न करतोय. एकच मारलाय, सॉलिड मारलाय बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार साधावा. लोंगळे, साहिल लोंगळे एकाच टीम मधून खेळतात आणि आपल्या परिसरातून जर एक कुठला खेळाडू जर राष्ट्रस्तरीय कुठल्या स्पर्धेत खेळतोय तर आपल्याला सुद्धा तो हुरूप येतो की आपण सुद्धा त्याच लयीने आपल्या गावाचं नाव मोठं करू शकतो. फक्त आपल्याला स्वतःवर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि तीच मेहनत हर्षलची पाहायला मिळते. षटकारानंतर पुढचा बॉल तो डॉट आला आहे. मॅच्युरिटी हर्षलची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. लेट रोहिदास निखंडे 7 धावा, एक फलंदाज बाद. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. मंगेशचा षटकार, ज्ञानेश्वरची 1 धाव. हर्षदचा दबदबा पहिल्या षटकावर, कारण त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केला फक्त 7 धावा. पहिल्या षटकात 3 डॉट बॉल, एक षटकार, एक सिंगल, एक विकेट. असं अनालिसिस आपण पहिल्या षटकाचं पाहिलं तर ओव्हरऑल सनशाईन डेव्हलपरची शायनिंग बॉलिंग हर्षलच्या वतीने पाहायला मिळाले. दोन्ही एंड खेळण्याची संधी मिळते. वरही गावामध्ये आपण आहोत आणि प्रॉपर फ्लड लाईट्स म्हणजे कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही इतकी चांगली व्यवस्था प्रकाशाची तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय प्रसादजी थोरवे, आदरणीय प्रशांतजी झांजे आणि आदरणीय नितीनजी झांजे यांच्या वतीनं जय हनुमान क्रिकेट संघ वरई झांजे ब्रदर्स आयोजित ही कर्जत प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 9 आहे. सुरुवात चांगली झाली या कर्जत प्रीमियर लीगची आणि सातत्य राखत असताना प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन गोष्टी आणण्याचा संकल्प आयोजकांनी घेतलेला आहे. चला जास्त वेळ नाही घेतला पाहिजे. प्रत्येक जो डाव आहे तो 25 मिनिटांच्या आत संपला पाहिजे, कारण एका ओव्हरला 4 मिनिटं पुरेशी असतात जर आपण प्रॉपर क्रिकेट खेळलो तर. साहिल क्रॉस बॅटर खेळत, एलिव्हेशन नाही मिळत. बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक पोचेल, बॉलवर मिळते ती 1 धाव. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. कारण हल्लीचं क्रिकेट आपण पाहिलं तर फक्त फलंदाजांच्याच अवतीभोवती नाहीये, तर गोलंदाज सुद्धा आपल्या प्रतिभेवर लक्ष देत असताना आपल्या कामगिरीची छाप विविध स्पर्धांमध्ये टाकताना पाहायला मिळाले. त्यातल्या साहिलची चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची. खाडे सेकंड ओव्हर साठी येत आहेत. धावसंख्या आहे 8, एक फलंदाज बाद. पुढचा बॉल बॉल हवेत आहे. ऑन द राईज खेळण्याचा फटका चुकला आणि मिड ऑफला झेल देऊन फलंदाज पाहायला मिळत आहेत. सनशाईन डेव्हलपर सालेवले आणि स्वर्गीय रोहिदास निखंडे 11 गणेगाव हे 2 संघ खेळतात. एकाबद्दल सनशाईन डेव्हलपर सालेवली संघाचा खेळ गोलंदाजांनी चांगला सुरू केलेला आहे, पण अजूनही फलंदाजांकडे पुरेसा कालावधी आहे. मागच्या 4 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर ओव्हरऑल बॉलर्सने चांगला खेळ खेळलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना चांगला खेळ पाहायला मिळाला. ओव्हरऑल पहिल्या 2 सामन्यामध्ये गोलंदाज, चौथ्या सामन्यामध्ये फलंदाज आणि आता 5व्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला हायलाइट होताना पाहायला मिळतात. ड्युअल स्क्रीन, एकाच वेळी तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी पाहतायत. हीच तर खासियत आहे tenniscricket.in ची. जरी भारत खेळतोय T20 पण तुमचं लक्ष कसं विचलित होणार नाही. गौरव सावंत आणि त्यांची टीम तोच प्रयत्न करते की कर्जत प्रीमियर लीग कशा पद्धतीने प्रेक्षकांना व्यवस्थित पाहता येईल, त्यांचं लक्ष विचलित नाही होणार. पण आपण अपडेट्स घेऊया. भारताचे सुद्धा संजू सॅमसन चांगले खेळत आहेत आणि तसेच ते खेळत राहावे अशी अपेक्षा प्रत्येक भारतीयाची. जास्त एफर्ट नाही लावली या स्ट्रोक खेळताना. बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर कट बॉलला खेळला बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. चौकार, 4 धावा.
मिळाले, पण इकडे एक फलंदाज चांगला खेळ देत आहेत. चौकार आलेला आहे नितेश तिखंडे यांच्या वतीनं. जी आवश्यकता होते कॅप्टनला खेळावंच लागेल. ही भूमिका तुम्हाला अशीच नाही मिळत. तुम्हाला जर चांगला अनुभव आहे, तुमच्याकडे चांगली प्रतिभा आहे, तरच तुम्हाला कॅप्टन्सी मिळते. बॅटची आउटसाइड एज, गलीमधून बॉल मागे जाईल, बॉल थर्ड मॅन सीमारेच्या पार. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी फोर, खेचेन मी सातत्यानं फोर. लगातार दुसरा चौकार फलंदाज नितेशच्या बॅटमधून. आहे थर्ड मॅन आहे, गली आहे, कव्हर पॉइंट आहे आणि इतके जवळ क्षेत्ररक्षक असूनही तो गॅप शोधतो. यालाच म्हणतात त्यांची मॅच्युरिटी. चेक चेक. आणि या दरम्यान आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य मॅडम सौभाग्यवती रेश्मा अनिल जोशी मॅडम यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. मी विनंती करेल आदरणीय कर्जत पंचायत समिती सदस्य मॅडम सौभाग्यवती रेश्मा अनिल जोशी मॅडम यांना की आपण अत्यंत आदरपूर्वक सन्मानपूर्वक कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आपण अतिशय सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहत आहात नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती रेश्मा अनिल जोशी मॅडम यांना. या मॅडम आपण सन्मानाने आसनस्थ व्हावं. ओव्हर टू कम बॉक्स. लेट रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. 2 फलंदाज बाद झाले, 2 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत सनशाईन डेव्हलपर्स हलिवली संघाच्या गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. तुमच्या नावाची ओळख ही पूर्ण महाराष्ट्रभर जर पोहोचवायची असेल तर सुरुवात तुमच्या परिसरातील अग्रमानांकित स्पर्धेच्या वतीनं झाली पाहिजे आणि कर्जत प्रीमियर लीग हे योग्य व्यासपीठ आहे तुमच्या नावाची किंमत किती आहे ती दाखवण्यासाठी. आणि आता पाहूया, आज देखील मागच्या सामन्यामध्ये उमेशने चांगली गोलंदाजी करत असताना ती हॅट्रिक पूर्ण केली. तर अशीच नावं अधोरेखित होतात आणि आम्ही समालोचक ती नावं लक्षात ठेवतो. जेव्हा तुमच्या वतीने चांगला खेळ होतो तर ती नावं आपोआप आमच्या लक्षात येतात आणि त्या गोष्टींचा दाखला आम्ही विविध स्पर्धांमध्ये देत असतो. आता पाहूया आज असा कुठला युनिक खेळाडू आम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण साहिल लोंगळे यांना पाहिलं जे ISPL सुद्धा खेळले आहेत अंडर 19 मध्ये आणि आताच्या घडीला एक प्रॉपर बॉलर व्यावसायिक दर्जाचे तुम्हाला विविध स्पर्धात पाहायला मिळतात. आत्ताच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची स्पर्धा झाली, त्यांनी 2 मॅचेसमध्ये 4-4 विकेट्स म्हणजेच बेस्ट बॉलर सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर ही ओळख आहे कर्जत परिसराची की आहेत हिरे, फक्त त्यांना योग्य ते व्यासपीठाची गरज आहे. आणि असे आयोजक जे सातत्याने विविध स्पर्धा भरून त्यांच्या गुणवत्तेला न्याय देतात. बघा, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल लॉंगर सीमारेच्या पार, कडक बेधडक षटकार. माळी जे कडाव संघातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात ते सुद्धा ISPL खेळलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब काय आहे की तुम्हाला संधी मिळते आणि तुम्ही त्यावर आपल्या परिसराचं नाव कसं अधोरेखित करता येईल तुम्ही काम करताय. दोघांनी चांगलं काम ISPL मध्ये केलेलं आहे. अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी ही संख्या जवळपास 25 वर जायला हवी. आणि जसा खेळ मी मागच्या 5 सामन्यांमध्ये पाहतोय गौरवजी आहे, हाय कॅलिबर क्रिकेटर्स आहेत, बॅटर्स, बॉलर्स, फिल्डर्स सुद्धा तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. फक्त ट्रायल्स व्यवस्थित खेळल्या किंवा आपला खेळ व्यवस्थित दिला ISPL साठी ते नक्की सुद्धा रिक्रूट होतील. नाही संपर्क इतका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, पोचले बॉलवर नाही, बॉल गॅदर करू शकले. मिळते ती 1 धावसंख्या लेट रोहिदास तिखंडे 11 गणेगावची झालेली आहे. 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.3 म्हणजेच 15 चेंडूचा खेळ झाला आणि अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण मला असं वाटतं की 50 ते 60 ची रेंज गाठावीच लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाहीये, कारण सनशाईन डेव्हलपर्स हलिवली संघाकडे तगडा बॅटिंग अटॅक आहे. आणि म्हणूनच गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले सनशाईन डेव्हलपर हलिवलचे. आणि या षटकात हर्षल थोडेसे महागडे ठरलेत. मागच्या षटकात ते थोडे इकॉनॉमिकल ठरले होते, विकेट टेकर ठरले होते, पण आता त्यांच्या विरोधात हल्ला चढवलेला आहे. नितेश ट्रॅक सेंडला
ओ अगदी खोलात ठेवला होता बॉल, डिग आउट केला, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट इन्व्हॉल्व आहे असंच पंचांना जाणवलं. अपील तर झाली होती पण त्या ठिकाणी बॅट इन्व्हॉल्व आहे असंच पंचांनी निर्देशित केलेलं आहे. चल, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. बघा पुन्हा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते स्ट्रोक खेळण्यासाठी आणि परफेक्ट ब्लॉक हॉल आणि संपर्क झालाय बॅटचा असं पंचांना जाणवलं. नाही तर मग परफेक्ट यॉर्कर गोलंदाज हर्षलच्या वतीनं हाताळला गेला होता. अँगलचा परफेक्ट यूज, पिचिंग योग्य होती, बॅकलिपचा वापर करायचा होता नितेशला, तो प्रयत्न झाला, संपर्क तितका योग्य नव्हता. पण या 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात स्वर्गीय रोहिदास चिखंडे 11 गणेगावला. धावसंख्या 25 झाले. 25 धावा 2 फलंदाज बाद. नाही संपर्क बनवू शकले. पण कधी कधी म्हणतात ना की चुकीची ट्रेन सुद्धा योग्य त्या स्टेशनवर तुम्हाला सोडते. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेच्या पार. चौकार, 4 धावा. ध्रुवी इंटरप्राइजेस आणि 40-40 वॉरियर्स. चला, 40-40 वॉरियर्स आणि ध्रुवी इंटरप्राइजेस. अभि देवगिरे यांचा संघ आहे ध्रुवी इंटरप्राइजेस आणि 40-40 वॉरियर्स कुशल गुरव जे एकाच गावातले आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. पण या ठिकाणी मजा चालू आहे, फलंदाजांची मजा चालू आहे. बॉलला पाठवलंय थेट सीमारेषा पार. मॅच इज स्टील ऑन फॉर बॅटिंग साइड. येतो षटकार, 6 धावा. प्रशांत खांडेकर दादा यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत राजू दादा यांचं देखील आपण अत्यंत आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक कर्जत प्रीमियर लीग मध्ये प्रशांत दादा आणि राजू दादा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी विनंती करेल दादा आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं आणि आपण यानंतर सन्मान या ठिकाणी करतोय जनसेवेचा वसा, समाजसेवेचं व्रत हाती घेणाऱ्या नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य मॅडम, कर्जत तालुक्याचं खरं तर आता नेतृत्व करणारे त्या सौभाग्यवती रेश्मा अनिल जोशी मॅडम यांचं भव्य स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. कर्जत प्रीमियर लीग मध्ये कर्जत पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य मॅडम सौभाग्यवती रेश्मा अनिल जोशी मॅडम यांचं प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे, जितेंद्र गवळी दादा यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच रेश्मा जोशी मॅडम, मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर प्रशांतदादा खांडेकर यांचं आगमन, राजूदादा यांचं आगमन कर्जत प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनाच्या अंतःकरणापासून अत्यंत मनोभावाने पाहुण्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करेल प्रशांतदादा आपण या ठिकाणी मॅच एन्जॉय करतोय, जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ज्या गोलंदाजाने डावाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती त्या गोलंदाजाला मागच्या षटकात कुठून काढलेल्या आहेत एकूण 19 धावा. म्हणजे म्हणतात ना की क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टी ही तात्पुरती आहे, कधी काय बदललेलं याचा नेम नसतो आणि तेच बदललेलं आहे. फलंदाजी करणारा संघ आता ड्रायव्हिंग सीटवर पोहोचलेला आहे. स्वर्गीय रोहिदास चिखंडे 11 गणेगाव संघ पोहोचतोय 35 वर. चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी ज्ञानेश्वर आणि नितेशची नवीन गोलंदाज विकी. लॉंग वे शफल, खूप वेगानं शफल झाले आणि त्याचमुळे नियंत्रण चुकलं. मिळते लेग बाईची एक धाव, शरीराचा संपर्क झाला. या ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली कर्जत आयोजित मनसे रायगड चषक 2026 येत्या 25 मार्च ते 28 मार्च दरम्यान पाहायला मिळेल. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,50,000. खास एक शो मॅच असेल कर्जत विरुद्ध खालापूर. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच, प्रेक्षकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ, मालिकावीरसाठी असेल 2 व्हीलर बाईक, क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज, उत्कृष्ट बॅटर बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल. आणि आयोजक आहेत जितेंद्र पाटील, अध्यक्ष रायगड जिल्हा, भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली कर्जत. आणि निकेशजी हे देखील आयोजकांमध्ये आहेत. ओ झाला संपर्क बॅट आणि बॉलचा आणि जे नव्हतं व्हायचं ते झालंय.
तिसरं षटक जरी होतं फलंदाजांचं, पण चौथ्या षटकाची सुरुवात सनशाईन डेव्हलपर हलिवलीच्या वतीनं विकीच्या खात्यात विकेट कॉट बिहाइंड. गणेश नाना पाटील साहेब, खालापूर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय प्रशांतजी खांडेकर, विद्यमान सरपंच जामरुंग, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय रवींद्र पालांडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते, आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय राजूजी डोकले साहेब, माजी सरपंच चिलठण, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ वरई, तसेच आदरणीय प्रसादजी थोरवे, आदरणीय प्रशांतजी झांजे आणि आदरणीय नितीनजी झांजे यांच्या वतीनं सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट मिळालेली आहे, पार्टनरशिप ब्रेक झालेले आहे. धावसंख्या 36, फलंदाज बाद 3, फ्रेश बॅटर मंगेश, स्ट्रायकर्स एंडला विकीच्या खात्यात विकेट. सुरुवात या षटकाची 22 ने झाली आणि त्यांना पुढच्या बॉलवर विकेट मिळाली. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेंथ बॉल होता, थोडासा दूर ठेवला होता, वाईड हाफ वॉली एक्झिक्यूट केलंय. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 37. 37 लॉस ऑफ 3 आफ्टर 3.3. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. एका बाजूला ज्ञानेश्वर हे आहेत मैदानाच्या आतमध्ये, पण त्यांना त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्याची गरज आहे. 7 चेंडू 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय. मंगेश यांचं कॉन्ट्रीब्युशन 1 धावेचं आहे. विकीचं षटक आतापर्यंत 1 धावेचं आहे. त्यांना 1 विकेट मिळवलेला आहे. सुरुवात या षटकाची चांगली केली विकीने. खूप जास्त दूर ठेवलाय, बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न, पण फॉलो करता करता इतक्या वेगाने ते शफल झाले की वाईड रेंज थोडीशी दुर्लक्षित झाली. शफल किती व्हायचंय, कधी व्हायचंय आणि आपण बॉल किती वेळात अटेम्प्ट करणार आहोत, त्याचं गणित तुम्हाला खूप कमी वेळेत बांधायचं असतं. ते गणित चुकलं फलंदाजाचं आणि हा मागचा चेंडू गोलंदाजाच्या पक्षात गेला. नेक्स्ट बॉल. आता मात्र गोलंदाजांना दंड बसणार आहे, कारण त्यांनी देखील त्यांची मर्यादा ओलांडली. एक्स्ट्रा रन मिळाली. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 38 धावात. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत दोन्ही संघ चांगल्या स्थितीत आहेत. 3 गोलंदाज वापरले गेलेले आहेत आतापर्यंत. 2 षटकं हाताळली होती गोलंदाज. हर्षलने 1 षटक हाताळलं, ते म्हणजेच साहिलने, आणि 1 षटक आता विकी यांचं सुरू आहे, जे आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत. आणि बघा, आता स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केलं असंच कुठेतरी जाणवलेलं आहे. त्यांनी मात्र आता मागे राहणं किंवा मैदानाच्या बाहेर येणं पत्करलेलं आहे. हा 4था फलंदाज बाद होतोय. षटक चांगलं राहिलं सनशाईन डेव्हलपर्स हालिवलीसाठी. अडतीस धावा, 4 फलंदाज बाद. चला पुढचे 2 संघ, जशी मी सूचना दिली की आपल्याला टॉससाठी तयारीत राहायचंय. ध्रुवी एंटरप्राइजेस वर्सेस 40-40 वॉरियर्स. क्रिकेटचा हा खेळ अडथळ्यांची शर्यत आहे. प्रत्येक अडथळा पार करत करत तुम्हाला यशस्वी व्हायचं असते, आणि त्या गोलंदाजांनी अडथळे निर्माण केले फलंदाजांसाठी. त्यात विकीचं हे षटक फक्त चेक. आणि या दरम्यान आपण पाहतोय ज्यांची दमदार एंट्री कर्जत प्रीमियर लीग या फायनल नाईट मध्ये होत आहे, ते आदरणीय शिवसेनेचे विभाग प्रमुख गणेश पाळकर दादा आणि त्यांच्या सहकार्यांचं दमदार आगमन, ग्रँड एंट्री KPL मध्ये लाईव्ह स्क्रीन मध्ये तुम्ही पाहत आहात. डॅशिंग दमदार विभाग प्रमुख गणेश पाळकर दादा यांचं कर्जत प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. खडे बॅकफुटला बॅलन्स करून खेळायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. आणि धावसंख्या पोहोचते 40 वर. 40 रन्स. आतापर्यंत षटकं संपतायत 4 षटकां समाप्तीनंतर 10च्या रन रेटनं धावसंख्या झालेली आहे. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव 40 धावा, 4 फलंदाज बाद.
आम्ही गृहीत धरतोय की दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी आहेत. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय हुतात्मा स्मारक समिती मानिवली, ग्रामस्थ मंडळ वरई आणि सुशांत डेव्हलपर्स यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार आयोजकांच्या वतीनं मानतोय, ज्यांनी आपलं विशेष योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दिलेलं आहे. 40 धावा, 4 फलंदाज बाद आणि 5व्या षटकासाठी बॉलर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आदित्य आले आणि आदित्य सुरुवात डॉट बॉलने करून गेले या 5व्या षटकाची. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत स्वर्गीय रोहिदास सेकंडे 11 गडेगावसाठी. 40 झालेत. मी 50 ते 60 ची रेंज निकेशजी आपण चर्चा केली होती आणि ती चर्चा यशस्वी करण्यासाठी तसा खेळ झाला पाहिजे. बॉलला खेळलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, मोठ्या फटक्याचा घेतला होता वसा, धाव फलकावर लावलाय 6 धावांचा ठसा. षटक आहे आणि करायचंय तर आताच करायचंय, हीच भूमिका आता फलंदाज मंगेशची पाहायला मिळते. आणि ती भूमिका घेत असताना आता गोलंदाजांना सळो की पळो करून सोडायचं, तसाच तो षटकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाला. आणि आता तसाच जर खेळ राहिला तर मग या षटकात 55 ते 60 ची रेंज गाठू शकतोय स्वर्गीय रोहिदास सेकंडे 11 गणेगाव. पण सनशाईन डेव्हलपर्स हालेवली संघाच्या पहिल्या 4 षटकात गोलंदाजांची जी उल्लेखनीय कामगिरी लागली ती देखील तितकीच महत्वाची आहे. 3रं षटक जरी महागात गेलं पण 4थ्या षटकामध्ये कमबॅक प्लॅन गोलंदाजाचा चांगला होता. बॅकफुटला बॅलन्स करून कट केलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवायचे नसतात तर डोकं सुद्धा चालवायचं असतं आणि ते चालवलंय मंगेशने. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, चौकार. धावा खर्च केला होता गोलंदाज विकेने. शेवटच्या षटकावर त्यांचाच दबदबा पाहायला मिळेल, पण त्या प्रश्नाला कुठेतरी चॅलेंज दिलेला आहे फलंदाज मंगेशने. जबरदस्त फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. आणखीन 3 चेंडू बाकी. बॅटची आउटसाइड एज, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बॉल चकवत जाईल. थर्ड मॅन सीमारेषा पार, मी नाही थांबणार, जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी ताकद लावणार. चौकार, 4 धावा. संख्या 54 झाले. 54 धावा, 4 फलंदाज बाद. आदित्यचं हे षटक आतापर्यंत 14चं राहिलेलं आहे. त्यांना परत येण्यासाठी अजूनही 2 ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आता स्टाईल चांगली राहिली मंगेशची या षटकाला खेळण्याची. चौफेर फलंदाजी म्हणजे षटकार त्यांनी खेळला होता इन फ्रंट ऑफ द विकेट, त्यानंतर 2 चौकार त्यांनी खेळले. मिड ऑफ आहे, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल पण एका फलंदाजाला परतावं लागेल. यस, 1 धाव मिळते. 55 धावा, 5 फलंदाज बाद. 2 मिनिटं मॅच थांबायचे. चेक चेक चेक. डीजे थांबा. या लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहोत कर्जत प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य असं आयोजन. आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की प्रसाद दादा कोणत्या दिशेने येतील, युवकांचे प्रेरणास्थान, प्रत्येक युवकाला एक नवीन ऊर्जा देणारं हे व्यक्तिमत्व, आदरणीय युवा सेनेचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रसाददादा थोरवे यांचं आगमन
या क्रीडा नगरीमध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्ये आणि या वर्षीची कर्जत प्रीमियर लीगची संकल्पना व्यर्थ न हो बलिदान. कर्जतचा इतिहास, कर्जतची ही ऐतिहासिक भूमी आणि कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांना, क्रांतीवीरांना दिलेली ही आदरांजली कायम स्मरणात राहतील. कर्जतचे हुतात्मा, कर्जतचे क्रांतीवीर. आणि इथे प्रसाददादा यांचं आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम हुतात्म्यांना अभिवादन करत असताना आदरणीय युवासेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाददादा थोरवे आणि त्यांचं KPL मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही क्षणचित्रे आपण पाहतो लाईव्ह स्क्रीनवरती. प्रसाददादा थोरवे यांचं आगमन झालं आणि दादा इथे आल्यानंतर एक प्रसन्नदायक, आल्हाददायक असं वातावरण आणि प्रसाददादा थोरवे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे दादाची एंट्री पब्लिक जमते भरदार. दिसाया डॅशिंग आमच्या दादाची पर्सनॅलिटी आहे जबर. आमच्या प्रसाद दादाचा आहे रुबाब दमदार. आमचे प्रसाद थोरवेचा आहे रुबाब दमदार. कशात नाही दादा हो गम. झाला ना कधी कुणाचा गुलाम म्हणून करतात सारे सलाम. ओसरी गावात त्याच्या नावाचा होतो हो जय जयकार. ओसरी गावात त्याच्या नावाचा होतो हो जय जयकार. आमच्या प्रसाद दादाचा आहे रुबाब दमदार. आमचे प्रसाद थोरवेचा आहे रुबाब दमदार. दिलाचा दादा लई दिलवान कर्जत रायगडची हाय शान. माझी सभापती मनोहर बाबाचा आधार त्याला आहे तो छान. मनीषा आईचा लाभलाय त्याला आशीर्वाद खरोखर. मनीषा आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखर. आमच्या प्रसाद दादाचा आहे रुबाब दमदार. आमचे प्रसाद थोरवेचा आहे रुबाब दमदार. पाठीशी एक नंबर महेंद्र थोरवे हो आमदार. पाठीशी विश्वाना थोरवे काका म्हणून नाही त्याला होड. थँक्यू डेजर, थँक्यू. युवा सेनेचे दमदार नेतृत्व, रायगड जिल्हा युवा सेना अध्यक्ष आदरणीय प्रसाददादा थोरवे यांचं दमदार आगमन. सर्वांच्या उपस्थिती आपण प्रसाददादा थोरवे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी ने आपण प्रसाददादा थोरवे यांचं शुभ आगमन कर्जत प्रीमियर लीग मध्ये. आयोजन जरी प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे, जय हनुमान क्रीडा मंडळ वरई झांजे ब्रदर्स यांच्या वतीने असतील तर या आयोजनाला भक्कम पाठिंबा, क्रीडा क्षेत्राला, कर्जत तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला भक्कम पाठिंबा देणारं हे व्यक्तिमत्व युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय प्रसाददादा थोरवे यांचं सहर्ष स्वागत. चला दोन्ही कॅप्टनला मी रिक्वेस्ट करेल आणि मी आदरणीय प्रसाददादा थोरवे यांना विनंती, दादा पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते इथे करावा. 40-40 वॉरियर टीमचे कॅप्टन कुशल गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ध्रुवी एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन अभिषेक देवगरे या ठिकाणी उपस्थित आणि आदरणीय प्रसाददादा थोरवे यांच्या शुभास्ते टीम ओनर आहेत 40-40 वॉरियरचे प्रसाददादा आणि त्यांच्या शुभास्ते मानाचा हा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. हु विल विन द टॉस? कोण जिंकेल टॉस? टेल इज द कॉल. टेल. आणि टॉस जिंकला ध्रुवी एंटरप्राइजेस या टीमने. कॅप्टन अभिषेक देवगरे यांनी टॉस जिंकलेला आहे. प्रसाददादा विनंती करेल आपण आसनस्थ व्हावं. यस
अभि देवगरे. खरं तर दरवर्षी कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपल्या दमदार कॅप्टनशिपने टीमला खरं तर फायनल पर्यंत आणि 2 वेळा चॅम्पियन देखील टीमला केलं होतं. अभि काय सांगाल या वर्षीची KPL कशा पद्धतीने तयारी KPLची केली आणि कोणकोणते नवीन प्लेअर टीममध्ये घेतला आणि सुपर 12च्या लढतीसाठी कसा प्लॅन आहे? नक्कीच तयारी चांगली केली आहे. नवीन प्लेअर बोलाल तर 6 प्लेअर आदिवासी आहेत माझ्या त्यावेळेस, त्यांना चान्स दिलाय, बघूया. Yes, म्हणजे यंगस्टरला घेऊन अभि यावर्षी खेळत आहेत. अभि टॉस जिंकला, आपण सर्वप्रथम काय करणार आहात? बॅटिंग करू पहिले आम्ही. येस, दुबे एंटरप्राइज वन द टॉस चूज टू बॅट फर्स्ट. आपण 40-40 वॉरियर कुशल गुरु यांच्याकडे जाऊया. खरं तर जेव्हा जेव्हा कर्जत तालुक्यामध्ये आपण टॉप टीमचं नाव ऐकतो, शिवशक्ती कडाव टीमचं नाव येतं. कुशल आणि अभि देवकर एकाच टीममध्ये खेळतात. दोघांनी शिवशक्ती कडाव टीमला लीड केलेलं आहे. कुशल, काय सांगशील? अभिची कॅप्टनशिप तू बघितली, तुझ्या विरोधात अभि आणि त्याची संपूर्ण टीम खेळणार आहे. कशा पद्धतीने बॅटिंग ते करणार, कशा पद्धतीने बॉलिंग अटॅक असेल? आमचा बॉलिंग अटॅक तोच असेल जो आधीचे लीग मॅचेसमध्ये होता. समोर ही टीम चांगली आहे. आमचेच कडावचे जवळपास 3 प्लेयर आहेत. त्यात आमच्या टीममध्ये पण कडावचे 3 प्लेयर आहेत, बाकी गावचे पण आहेत. ही KPL असल्यामुळे प्रत्येक गावचे प्लेयर सामावून आपल्याला खेळावं लागतं. प्रत्येकाला कसा चान्स मिळेल आणि प्रत्येकाचं टॅलेंट इथे कसं आपण शो करू शकू, ह्या गोष्टी पण बघायच्या असतात. त्यासोबत मॅच पण जिंकायची असते. तर भरपूर टफ असतं की तुम्ही कोणाला बॅटिंग पोझिशनला कोणाला पाठवाल, बॉलिंग पोझिशन कोणाला पाठवाल, त्यात सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि हे करता करता मॅच जिंकायची असते. आणि इतकं चांगलं आयोजन आहे. त्या दिवशी मी म्हटलं तिन्ही आयोजक आपले एवढे चांगले आहेत की इथे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते ग्राउंडमध्ये आणि असंच आयोजन प्रत्येक वर्षी होत राहावं. क्रिकेटचा दर्जा कर्जतमधला उंचावत राहावा हीच अपेक्षा. कुशल, एक शेवटचा प्रश्न. आपल्या टीमचे संघमालक प्रसाद दादा थोरवे दादांचं आगमन झालं, कशा पद्धतीचा सपोर्ट प्रसाद दादांचा राहिला आणि प्रशांत दादा, नितीन दादा यांचं हे दमदार आयोजन याबद्दल आपण नक्की प्रसाद दादा थोरवे यांचा ॲज अ टीम ओनर म्हणून कसा सपोर्ट असतो टीमला? प्रसादबद्दल बोलायचं तर काय खूप कमी होईल. प्रसादचा प्रत्येक वेळेस मला आग्रह असतो आणि मी पण त्याचा कधी शब्द हे पडून देत नाही. जेवढ्यात जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपल्या 40-40मधून खेळेल, कॅप्टनशिप करेल आणि जिंकू. तर थोडं डिसअपॉइंटेड असेल की आम्ही अजून ट्रॉफी नाही जिंकलो, पण नक्कीच यावर्षी प्रयत्न करू आणि जिंकूसुद्धा. थँक्यू कुशल, ऑल दी बेस्ट फॉर द मॅच. ध्रुवे एंटरप्राइज टीमने टॉस जिंकला. अभि देवगरे कर्णधाराने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑल दी बेस्ट आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या बॉलवर फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, निघालाय फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर मात्र प्रयत्न करतायत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा आणि तो करत असताना पहिल्या बॉलवर 2 रन आलेले आहेत. चालू असणारा सामना एका बाजूला स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सनशाईन डेव्हलपर्स हा संघ पाहायला मिळतो. सध्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संदेश देशमुख आणि आकाश लोंगले यांना पाहतोय. सनशाईन डेव्हलपर या टीमसाठी एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. 9वं पर्व पाहायला मिळतंय. प्रसाददादा थोरवे, प्रशांतदादा झांजे असतील, त्याचबरोबर नितीनदादा झांजे यांचं हे भव्य दिव्य आयोजन. हो 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 हो, हा बॉल थोडासा पुढे केलाय, पाठवलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. दादांचं या ठिकाणी आगमन होतंय मुख्य मंचावर. एक भव्य दिव्य असं आयोजन. एखादी स्पर्धा लगातार 9 वर्ष सुरू राहते आणि अख्ख्या तालुक्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कर्जत प्रीमियर लीग. यस, रायगडमधील पहिली प्रीमियर लीग ही कर्जत प्रीमियर लीग ओळखली गेलेली आहे. त्यानंतर रायगड प्रीमियर लीग सुरू झाली आहे. आई बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अतिशय वेगात रेस लागली आहे बॉल आणि फिल्डर यांच्यामधील आणि तिकडे एफर्ट्स ते केले तोपर्यंत रन घेतल्या गेलेले आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. लेगबाईच्या 2 धावा कळवल्या गेल्या, धावसंख्या पुढे जाते. 56 धावांचा करायचा आहे पाठलाग. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि सर्वांचा लाडका आज मात्र कर्जत तालुक्यामध्ये घेऊन आलाय आणि कर्जतमध्ये सुरू असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वरई गावामध्ये पाहायला मिळते आणि 9वं पर्व पाहायला मिळतंय. या मानाच्या स्पर्धेचं चालू असणारी एक महत्वाची मॅच. 56 धावा करायच्या आहेत. यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळला जातोय. फटका फसलाय, बॉल हवेत आणि विकेटचं पतन. पहिला धक्का, विकेट आली आहे.
परंतु विकेट आल्या तर ते अवघड होऊ शकतं. तालुक्यातील क्रिकेटला एका मंचावर आणण्याचं काम मात्र असोसिएशनने केलं आणि सातत्याने 9 वर्ष ही स्पर्धाही पाहायला मिळते आणि या तालुक्यातील क्रिकेट खऱ्या अर्थाने विकास होतोय. या तालुक्यातील क्रिकेट आता मात्र मोठ्या स्तरावर जाताना पाहायला मिळत आहे. ISPL सारखी स्पर्धा 2-2 खेळाडू तालुक्यातील खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील क्रिकेटचा विकास आहे. तालुक्यातून समालोचक देखील चांगले घडत आहेत. मग आमच्या समीर सोमणे नंतर ढोले सर असतील, अजय डायरे सर देखील आहेत आणि खूप चांगले समालोचक देखील तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज तालुक्याचं क्रिकेट जवळून पाहण्याची संधी पुन्हा एकदा कर्जतचे मिळते खरी, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन आतापर्यंत आलेत. एक विकेट गेली आहे. 26 बॉल आणि 52ची आवश्यकता आहे म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. आकाश आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सनशाईन डेव्हलपर या टीमसाठी. हो 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 हो, हा बॉल गोलंदाजांच्या दिशेने खेळलाय. खोलवर टप्प्याचा होता, वेगात होता, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. सध्याच्या घडीला संधी नाही दिली आहे. पॉवर प्ले खऱ्या अर्थाने धावांची लयलूट करण्याची षटकं असतात. जिकडे तुम्हाला गॅपमध्ये स्ट्रोक खेळावा लागतो, जिकडे तुम्हाला उंचावरून स्ट्रोक खेळायचे असतात, परंतु गोलंदाज आदित्य यांनी ती अजून संधी नाही दिली आहे. रत्नदीप बॅटिंगसाठी आहेत खरे. रत्नदीप यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाच होता. एवढा टायमिंग नाहीये, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, येतोय षटकार. ओव्हर बाकी आहेत त्या 4 आणि रन करायच्या आहेत त्या 46. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव एका बाजूला आहे, म्हणजे हालिवली आणि गणेगाव यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदान काय सुंदर आहे. मैदानात येताना असं वाटतं की कधी मैदान येईल, परंतु एकदा का मैदान आलं की सगळे खुश होतात, कारण एवढं चांगलं मैदान टेनिस क्रिकेटपटूंना लाभणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 24 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी 46 करायचे आहेत. शेवटच्या बॉलवर जो षटकार आला ना, त्याने थोडासा दबाव बॅटरवरचा कमी केलाय आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत प्रणय आलेले आहेत. आकाश आणि रत्नदीप यांच्या विरुद्ध कामगिरी करायची आहे. स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईकला रत्नदीप आणि बॉलिंगसाठी प्रणय. दोन्ही बॅटर उमरोली म्हणजे साहिल यांच्या गावचे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. साहिल लोंगले आता केवळ कर्जतपुरता राहिला नाही, तर महाराष्ट्र आणि भारतभरामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. क्या बात आहे. नुकतंच मिडबावरला रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा झाली. बेस्ट बॉलर सुद्धा याच कर्जत तालुक्याच्या सुपुत्राला म्हणजे साहिल लोंगले यांना मिळालं. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करतायत. बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जातोय. 4 चौकार. ज्याने पाठलाग करायचा तर चौकार येणं गरजेचं आहे, षटकार येणं गरजेचं आहे, सिंगल डबल येणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी हे पाहिजे, तर बॉलिंगसाठी काय पाहिजे? विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे आणि एका धावेवाला फटका पाहिजे. एक धावेवाला आला तरी चालेल. पाहूया 14 धावा धावफलकावर. 23 बॉलमध्ये अजूनही करायच्या आहेत 42. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. वाट पाहिली आणि मग वाट लावली या बॉलची. 4 चौकार. आखो टप्प्याचा बॉल होता. थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉवर प्लेचा फायदा घेतला, बॉलला सर्कलच्या वरून खेळलं, चौकार वसूल केला. मागील दोन्ही बॉल जर पाहिलं तर एकाच दिशेने खेळलेले आहेत. चांगले फटके मात्र खेळलेले आहेत.
2 बॉल खेळले त्यांनी आणि 8 धावा त्यांच्या धावफलकावर जोडल्या देखील. अठरा धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्ग सोडताना पाहायला मिळतील प्रणय. प्रश्न हाच पडला आहे की दबाव थोडासा निर्माण करतील का, कारण 22 मध्ये 38 अजूनही पाहिजेत. हाच चर्चा सगळीकडे हीच आहे. कोण सुपर 12 मधून सुपर 6 ला जाणार, कोण सुपर 3 ला जाणार, कोण सेमीला जाणार, कोण फायनलला जाणार, या चर्चा आहेत. आजच्या दिवसातील 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत 11 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगले किड्स पाहायला मिळत आहेत. tenniscricket.inचं लाईव्ह कव्हरेज तेही तेवढंच क्वालिटी पाहायला मिळत आहे. समालोचकांची मांदी आळी आहे आणि आयोजक जबरदस्त आहेत. यावेळेला पुन्हा एकदा दिशा तीच. वा, लगातारचा तिसरा बॉल सीमा रेषा पार. 400. बावीस धावा झाल्या सुद्धा त्यांनी 2 बॉल पॉइंटला उडवले, आता कव्हर्सला उडवला आणि पॉवर प्लेचा फायदा देखील तिकडे घेताना पाहायला मिळाले. 21 बॉलमध्ये अजूनही 34ची आवश्यकता आहे. यानंतर सुद्धा एक मोठा मुकाबला आपल्या भेटीला येणार आहे. एकाच वेळेला आपलं लक्ष भारतीय संघाच्या सेमीफायनलवर सुद्धा आहे आणि KPL वर सुद्धा आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत, परंतु बॅकअप चांगलं होतं तिकडे. 1 रन मिळणार आहे. आता फटक्याची दिशा बदलली, आता ते समोर खेळायला गेले आणि भारतीय टीमच्या 200 रन कंप्लीट झालेले आहेत. सेमीफायनलची मॅच सुरू आहे इंग्लंड विरुद्ध आणि अजूनही तसं पाहिलं तर भारतीय टीमसाठी आपलं वानखेडे लकीच आहे हो. नाही, बाकी काही बोलायचं नाही. आपल्या टीमचं आपलं वानखेडे लकी आहे. यावेळेला पुल केला जातोय, पुलही केला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न. हो, चोवीस धावा धावफलकावर. 19 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच येऊ शकते. गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. लांब 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 लचक षटकार. आकाश लोंगले मालिकावीराची मोटरसायकल सुद्धा जिंकली आणि काय एफर्टलेस फटके खेळतायत. अगदी सहजगत्या बॉलला लांब लांब पाठवतायत. 2 ओव्हर नंतर 30 झालेले आहेत. 18 बॉलवानी 26 पाहिजे आहेत. रेषेच्या पलीकडे 2 ओव्हरमध्ये तब्बल 30 रन झालेले आहेत. 18 चेंडू आणि 26. याही परिस्थितीमध्ये स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या टीमला सुद्धा कमबॅक करावं लागेल. मंगेश आलेले आहेत, पाहूया मंगेश. डॉट बॉल टाकले आणि विकेट आल्या तर याही परिस्थितीमध्ये
गणेगाव टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. आलिवली टीम एका बाजूला पाहिला मिळते. सनशाईन डेव्हलपर कालिवली, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव यांच्यातील ही मॅच आहे. कर्जत प्रीमियर लीग मधील हा एक महत्वाचा सामना आहे. सामना अजूनही संपला नाहीये. एक विकेट माघारी परतली. 2 ओव्हरमध्ये 30 रन झाल्या. 18 चेंडूमध्ये 26 अजूनही पाहिजे. डॉट बॉलची आवश्यकता आहे, विकेटची आवश्यकता आहे बॉलिंग टीमला. यावेळेला खेचून मारला, बॉल पुढे केला आणि मग बैठक, बॉल सीमारेषेच्या पार. 6 षटकार. या गावाची आता गावं देखील खेळाडूंच्या नावाने आणि टीमच्या नावाने ओळखली जाऊ लागलेली आहेत. असा क्रिकेटचा खेळ आपल्याकडे लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गती कमी, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. 16 बॉलमध्ये 20 पाहिजेत. एक बॉल मात्र महत्वपूर्ण असणार आहे. 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. डॉट बॉलच्या शोधात बॉलर, विकेटच्या शोधात बॉलर आहेत. गणेगावसाठी दुसऱ्या बाजूला आलिवली चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा खेचून मारलाय सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट 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 सिक्सर. बॉलवर चापट मारली की काय, बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चांगला स्ट्रोक. 42 झाल्यात. आता 15 बॉलमध्ये 14. विजयाच्या दिशेने वाटचाल. अनिलजी माळी यांचं देखील इकडे आगमन होतंय. स्वागत असेल. पुन्हा एकदा अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या वरती मारलाय. जबरदस्त बॅटिंग. आता आहेत रत्नदीप, सिक्सर खेळत आहेत. चांगली बॅटिंग इकडे होताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने वाटचाल. सुरुवातीला आकाशने ठोकलं आणि आता रत्नदीप धुमाकूळ घालतायत मैदानाच्या आतमध्ये. तो बॉलही बिचारा म्हणत असेल बाबांनो थोडंसं हळूच मारा. एवढ्या वेगवान फटकेबाजी इकडे होते. समीर लोंगले यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. साहिल लोंगले यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार जर षटकार हॅट्रिक झाली तर. 2 मारलेत. दोन षटकार जे अगोदर मारले त्यासाठीच होता. आता घ्या चौकार सुद्धा आलाय. मला वाटतं या लोकांची दुसरीकडे मॅच तर नाहीये, एवढी घाई करतायत. रन कशा बनवतायत, झटफट फटाफट. कडून दोन्ही बॅटरला 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. सनशाईन डेव्हलपर आलिवली चांगल्या परिस्थितीत. आता फक्त 4 पाहिजेत. ओव्हर नंबर 3च चालू आहे. हो इकडे चांगला बॉल पाहायला मिळाला. मॅचला 4थ्या ओव्हरमध्ये पाठवण्यात यशस्वी राहिलेत. 52 धावा धावफलकावर आणि अजूनही 12 बॉलमध्ये पाहिजे 4 रन. आमचे दादाची एंट्री
यस एक कॅच सुटला होता आणि त्याच्यानंतर हा विध्वंस पाहायला मिळाला. आकाश पुन्हा आलेत. रिवर्सचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही झालाय. एक विकेट माघारी परतली, परंतु त्याच्यानंतर आकाश आणि रत्नदीप यांनी धुमाकूळ घातला. आता फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कर्जत तालुक्यातील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्शन बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रत्नदीप खेळतात 29 वर, फक्त 9 बॉल त्यांनी खेळले आणि आकाश खेळतात 6 बॉलमध्ये 20 वर. पुन्हा एकदा रत्नदीप बॅटिंगसाठी. हो, आणखीन एक. या वेळेला तर खूप लांब गेलाय, परत येईल याची काही गॅरंटी नाहीये. सिक्सर. मॅच फिनिश. महत्वाची असते. तुमचं कर्तृत्व ही तुमची ओळख आहे आणि म्हणूनच आयोजक वाट पाहत होते की नेमकी दादांची एंट्री कधी होईल आणि ती एंट्री झाली आज. तर युवासेना रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रसाद दादा थोरवे आपण यायचा. आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. आदरणीय प्रशांतजी झांजे, आदरणीय नितीनजी झांजे, प्रसादजी थोरवे हे जे आयोजक आहे ज्यांच्या वतीनं आदरणीय प्रसाद दादा थोरवे म्हणजे हे सुद्धा मुख्य आयोजकच आहेत या स्पर्धेचे. आणि आता आयोजकांच्या वतीनं आयोजकांचा हा विशेष सन्मान टाळ्या जाऊ द्या. आदरणीय प्रसाद दादा थोरवे, युवासेना रायगड जिल्हाध्यक्ष. धन्यवाद प्रसाद दादा. आपण खूप चांगल्या पद्धतीने या खेळाडूंसाठी भव्य व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. 9व्या पर्वात ही स्पर्धा पोहोचलेली आहे आणि कर्जत प्रीमियर लीग पूर्ण महाराष्ट्रात पसंत केली जाते. त्यानंतर आदरणीय प्रशांतजी खांडेकर साहेब, विद्यमान सरपंच जामरू आपण यायचे. प्रसाद दादा थोरवे, आपणास मी निवेदन करतोय की आपण आदरणीय प्रशांतजी